नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा। तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता आर्विशची किती मस्ती चालू आहे, किती उड्या मारतोय तो। आणि सकाळी उठल्यानंतर त्याची आंघोळ वगैरे झाली, नाश्ता तर काही केला नाही, फक्त 2 ते 3 घास खाल्ले आणि त्याला आंघोळ वगैरे घालून फ्रेश केला मस्त। आणि आता खूप मस्ती करतोय, खूप खेळतोय। ऍक्च्युअली त्याचे 2 मामा गेले शाळेत, म्हणजे काल तर त्यांनी सुट्टी केली, मी आली आहे म्हणून, बोलले नाही गुड तयारी मग शाळेत ना जायचं असं म्हणून सुट्टी केली। पण आज ते गेले, 2 जण शाळेत गेलेत। आणि हो, मी वणीला गेले होते, मी लास्ट व्हिडिओ हा बसमध्ये सेंड केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही किती 10:30 वाजता घरी आलो। लगेच घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे करून मग मी एक म्हणजे झोपलो आम्ही, नंतर आरामच केला। सकाळी पण थोडं उशिरा उठलो आणि आता नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त। नानींनी आज नॉनव्हेजचा बेत ठेवलेला आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तर आपण नॉनव्हेज बनवतच असतो, आमच्याकडे तरी असंच करतात। तर मग ते आहेत, आम्ही बनवणारच आज, म्हणजे नानी बनवते मी नाही। तर मग नानी बोलत तुला काय खायचंय, तुम्ही म्हटलं काय नाही काही बनवलं चालेल। तर मग चिकन, मला फ्राय चिकन खूप आवडतं खायला, मला ग्रेव्हीचं चिकन पण आवडतं पण जास्त प्रमाणात नाही आवडत, पण मग जर चिकन फ्राय केलेलं असेल तर मी खाईन असं माझं आहे। तर मग नानींना पहिल्यापासून माहिती की मला चिकन फ्राय आवडतं म्हणून, तर नानी बोलल्या मी चिकन फ्राय बनवते तुझ्यासाठी आणि बाकी सगळ्यांसाठी ग्रेव्ही बनवते। म्हणलं ठीक आहे चालेल। आणि आता बोलाल तर दुपार म्हणजे सकाळी पण नाश्ता मी अंड्याची भुर्जी बनवलेली होती, नानींनी चपात्या बनवल्या होत्या, मग असा पोट भरून नाश्ता केलेला आहे आणि मन सोक्त माहेरपणाची मजा येते। इकडे माझ्या 2 बहिणी पण आहेत आणि ते लहान लहान भाऊ पण आहेत माझे, त्यांच्यासोबत माझा टाइम कसा निघून चाललाय ना मला समजतच नाहीये काही गोष्टी। तर मग चला नानींच्या किचन मध्ये काय चाललंय ते दाखवते मी तुम्हाला। काय करताय मग आज चिकन करते। तुला सुकं चिकन आवडतं ना? हा मला आवडतं हा ना। आणि इकडे नानींनी भात ठेवलाय बघा तुम्ही, आणि इकडे चिकन शिजायला ठेवलंय, ग्रेव्ही पण होईल। आणि हा मसाला काढलाय, हा मसाला काढलाय। अच्छा, काळा मसाला आहे ना? काळा मसाला, काळा मसाल्यामध्ये आपण तुम्ही काय टाकता? खोबरं कांदा भाजून, तेच ना आपला, जसं तुम्हाला माहितीये मंडळी काळा मसाला आम्ही कसा करतो, मी पण दाखवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये। कांदा भाजून, खोबरं भाजून, त्याच्यानंतर अद्रक लसूण धने खडा मसाला। आणि नाही तुम्ही डाळ पण भाजता का त्याच्यामध्ये? चण्याची? नाही, चण्याची डाळ नाही टाकत, खोबरंच फक्त। मी काही वेळेस ना चण्याची डाळ पण ऍड करते, जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल तर, पण नाही मी फक्त खोबरंच म्हणजे खोबरंच टाकलेलं आहे। आणि मसाला मस्त भाजून घेत होता, तर मसाला जेव्हा भाजत होता ना घरामध्ये तर त्याचा अरोमा येत होता एकदम सुंदर। आणि इकडे बघा आर्विशने इकडे पण नाही सोडलेला, आईला त्रास द्यायचं पण चालू आहे। काय पाहिजे तुला? आईकडनं काय पाहिजे? काय पाहिजे? पाणी प्यायचं, पाणी आपल्या दोघांचं चिकन वगैरे, भात, चिकन भाता खाणार ना तू? भाता काय बनवते राई? तुला आवडतं? हा, चिकनचा सूप आणि भाता खाणार तो ना? चिकन हे आजी नातवांचं प्रेम चालू आहे असं बघा तुम्ही। खूप गरम असेल, खूप गरम आहे, झाल्यावरती खा। आता मसाला तयार झालाय, फक्त तडका द्यायचा बाकी। चालेल। आणि कामाची पण घाई आता, हो ना, कारण कामाला बी जायचंय, अजून धुणं बाकी आहे। ऍक्च्युली नानींना कपडे पण धुवायचे आहेत आणि कामाची पण घाई, म्हणजे नानी कामाला जातात 4 वाजता, रात्री येतात। तर नानी म्हणजे काम सांभाळून पण पाहुणे वगैरे आले तर ते पण सांभाळतायत असं आहे। आणि विशेष म्हणजे आर्विश साठी खूप जीव काढतात, ते सगळं भारी वाटतं पाहायला ना। आर्विश हाय कर सर्वांना, हाय कर लवकर। तर मंडळी असं चालू आहे। आणि जावयाची डिमांड आली आहे की मला चपाती नाही खायची, नानी भाकरी बनवा म्हणून, बाजरीची भाकर। तुमच्या जावयाने सांगितलंय बाजरीची भाकर बनवा म्हणून, तर मग त्या आता बाजरीच्या भाकरी बनवतायत। तर असं चालू आहे माझा आजी सोबत। त्याच्या आई बोलायला सांगितले मी, पण नात्याने आजी असेल तर मग आई सोबत किचन मध्ये त्याची मस्त मस्ती चालू आहे खूप जास्त। आणि आर्विश खेळतोय आता। इकडे तर मी पहिल्यांदा आली आहे, म्हणजे माझा नानी आर्विशच्या जन्मानंतर पहिल्यांदा आली ना मी, आर्विशच्या जन्मानंतर पहिल्यांदा आली ना? हा, म्हणजे मला वाटतं मी जवळजवळ 5 ते 6, पण आर्विशच्या जन्मानंतर पहिल्यांदा आर्विशला इकडे घेऊन आली। तरी पण आर्विश सगळ्यांसोबत व्यवस्थित खेळतोय, रडरड पहिल्या दिवशी प्रवास होता म्हणून थोडासा रडला होता, पण आता एकदम व्यवस्थित खेळतोय, काहीच टेन्शन नाही। आणि त्याचे मामा आल्यानंतर तर अजून तो मस्ती करतात सगळे मिळून, तर असं आहे। चला मग जेवण वगैरे कर। काय घेऊन चाललं तू?
आणले ते. तर इकडे स्वयंपाक तयार झालाय. नानींनी मस्त काळ्या मसाल्याची चिकनची भाजी बनवली आहे आणि त्या व्यतिरिक्त बाजरीच्या भाकरी बघा नानींनी किती छान बनवल्या आहेत त्या. आणि अजून आता जेवण वाढतायत ते. कोमल लिंबू कट करते, मस्त लिंबू कांदा खाण्यासाठी. आणि सुकं चिकन बनवलं होतं पण आम्ही फ्राय करून खाऊन घेतलं आधीच. तर आधीच खाऊन घेतलं आम्ही पटापट पटापट. जसं नानींनी फ्राय करून बाहेर आणलं तसं लगेच संपवलं आम्ही. तिकडे नाना बसलेले आहेत जेवण करायला, इकडे विशाल बसलेत आणि इकडे बघा माझी ती छोटी बहीण कपडे धुते ती कपडे धुते. इकडे बाजूचे आहे म्हणजे त्यांनी भांडे घासायला काढलेत. असं सगळं चालू आहे. धू व्यवस्थित कपडे धू. भावाचे नको तुझ्या भाचे काय लेकाचे. तिकडे बघा तो आरविश, तिकडे कोमल. आता सगळेजण बघू शकता तुम्ही. छान मस्त काळ्या मसाल्याची भाजी, भाकरी, कांदा. विशालचं पण ताट इकडे रेडी आहे. तिकडे नाना. आणि नाना मला काय सांगतात, चुरून खा असं आणा ना. अच्छा. आणि नाना मला बोलतायत भाजीमध्ये भाकरी चुरून खा म्हणजे छान तुला चव लागेल त्या भाजीची. तर चला मग भाकरी चुरते आणि मस्त ताव मारते आता चिकन वरती. विशाल मग भाजी कशी झाली आहे? खूप छान बनवलेली आहे. क्रेडिट गो टू या सुपर नानी आमची ना नानी. भाजीमध्ये मंडळी मी भाकर चुरते भाजीमध्ये. इकडे बघा तुम्ही. चला खाऊया. एक नंबर भाजी. नानी खूप छान बनवलंय. थँक्यू. लाटून थँक्यू. खूप भारी म्हणजे मी सांगू नाही शकत. टेस्ट एवढी छान आहे, अप्रतिम. कोणतेही हॉटेल ही चव नाही देऊ शकतं. एवढी छान घरची चव आहे. आणि बाजरीची भाकरी चुरून जी खाते अफलातून लागते. आणि झणझणीत अशी मस्त चिकनची काळ्या मसाल्याची भाजी झालेली आहे. तर चला मग आता मस्त चिकनवरती ताव मारते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर तुम्ही पाहिलं असेल आमचं जेवण वगैरे झालं. आणि जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला मुक्तिधामसाठी निघायचं आहे आणि नानींना जायचंय कामावरती. तर नानी 4 वाजलेत. आता नानी तिकडे जाणार आहेत म्हणजे कामाला आणि मी मुक्तिधामला जाणार आहे. पण नानी आता मी घरी येईल रिटर्न, पण नानी मला भेटणार नाही घरी ना नानी. हा ते रात्री उशिरा येतील, तोपर्यंत मी मुंबईसाठी निघालेली असेल. मग मी सांगितलं आम्ही मस्त एकत्र जेवण वगैरे केलं. आणि नानी पण खूप बिझी असतात, खरं कामावरून येतात त्या. त्याच्यानंतर पण मग घरातले कामं वगैरे. तर मग तरी पण नानी आमच्यासाठी सतत उभ्या असतात ना नानी. तर मग चला मग आता व्यवस्थित जा, सांभाळून. हा जाईल व्यवस्थित. पोराकडे लक्ष दे. हा पोराकडे देते लक्ष. जावयांसाठी काय नवळ मानपोरीला त्रास नाही द्यायचा. पोरीला सांगते जावयाला त्रास नाही द्यायचा. तेच मी बोल मग पोरगी बघितलं म्हणजे पोरगी त्रास देईल जावयाला. अशी पोरगी जावईला चांगली होते, समजदार हुशार आहे. जावई समजदार हुशार आहे. काय मग शालीस बात पे क्या बोलना चाहते हो? 100 पैकी 100. बापरे खरं मी एवढी त्रास देते आम्ही. तर असं चालू आहे. ठीक आहे चालेल बाय. तर मंडळी आम्ही आहोत मुक्तिधाममध्ये आणि आपले युट्यूब फॅमिली मेंबर आम्हाला येऊन भेटून गेले. ताई होत्या, त्यांची छोटीशी गोंडेची मुलगी होती त्यांच्यासोबत. खरंच मला त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि मला रडायला येत होतं खूप खरं तर. आणि मला बोललं की अशाच छान छान व्हिडिओ पोस्ट करत जा, आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात म्हणून. बट व्हिडिओमध्ये आल्या नाही ताई. आणि माझा पण उद्देश असा काही नाही आहे की मी जे मला सबस्क्रायबर भेटेल मी त्यांचा व्हिडिओज घेईल म्हणून. मला जे भेटतात माझ्यासाठी तेवढंच खूप चांगली गोष्ट आहे ना विशाल, है ना. आणि म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते व्हिडिओमध्ये यायचं किंवा नाही यायचं, पण मला ते भेटतात त्याच्यातच मी खूप समाधानी आहे. सर्वांचं पहिले परमिशन घेतो विचारतो त्याच्यानंतर.
तर हो बोलले तर आम्ही व्हिडिओ घेतो, जर नाही बोललो तर आम्ही व्हिडिओ नाही घेतो. हो, सर्वांची आम्ही परमिशन घेतो तशी. आणि खरंच मला खूप छान वाटलं. आणि माझा ग्रीट मीट म्हणाल तर हा हेतू नाही आहे की बाबा, मला माहिती आहे आपले सबस्क्रायबर आताशी फक्त 15,000 किंवा 14,000च्या आसपास आहे. त्या हिशोबाने जसं म्हणजे एक अंदाज आहे, पण मला एक माणूस जरी मला भेटायला आला ना, मला खूप भारी वाटेल. कारण मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की तुमचे कमेंट्स बघते तर नकळत माझ्या डोळ्यातून पाणी येतं अक्षरशः, एवढं प्रेम बघून. त्यामुळे मला तुम्हाला भेटायचं आहे असं मी नेहमी सांगते, म्हणून माझा हा छोटासा एक प्रयत्न आहे. तर चला, अजून मी थोडा वेळ आहोत मुक्तिधाममध्ये. तसं बाजूला गार्डन पण आहे आणि मंदिरात पण आमचं दर्शन पण झालं त्या निमित्ताने. आणि आता आम्ही गार्डनमध्ये पण आरविशला घेऊन जाऊ, बघू काय काय आहे तिकडे. तर मग चला, बोलते थोड्या वेळात तुमच्यासोबत. ॲक्च्युली आम्ही आरविशसाठी गेम खेळायला घेतो, पण आरविश नाही खेळत आहे. मग ते तिकीट इकडे गेममध्ये यूज केलं, कारण आरविश बसायलाच मागत नाही आहे. त्याच्यासाठी गाडीचं ऑप्शन ठेवलं होतं, नाही बसत आहे, रडतोय. मग विशाल गेम खेळतायत असं चालू आहे. ते विशाल गेम खेळतायत. अरे बाबा बघ काय करताय. तिकडे बाबा ए भाई, अच्छे से खेलो ना. पुण्याचा सुप्रसिद्ध कोमने चहा म्हणून आहे, तो आम्ही घेण्यासाठी आलो आहोत. गुळाचा चहा आहे स्पेशली, आणि मला गुळाचा चहा खूप आवडतो. फर्स्ट टाइम आम्ही जेजुरीला गेलो होतो त्यावेळेस मी पिला होता, पहिल्यांदा पिला होता तो पण. त्यानंतर मी आत्ता पिणार आहे, पण मला आवडतो. म्हणजे आम्ही जेजुरीला गेलो होतो त्यावेळेसच मी विशाल आणि आम्ही दोघांनी 4 ते 5 कप पिले होते ना विशाल. जेजुरीला आपण किती कप पिले होते? 3 ते 4 कप पिले होते ना गुळाचा चहा. इकडे पाहिलंच मी म्हटलं विशाल तिकडे गुळाचा चहा आहे, लगेच आपण जाऊया पिण्यासाठी. तो बोलले ठीक आहे चालेल. चला, तशी 4-4:30ची वेळ झालेली आहे. सॉरी 5 वाजले आहेत ना, आता 5:15 झालेले आहेत. तर मग आता चहा घेतो आणि मग निघतो इकडनं. आणि हो, सबस्क्रायबर लोक आले भेटायला, बट ते व्हिडिओसाठी कम्फर्टेबल नव्हते. मग मी व्हिडिओ काही शूट नाही केला. पण मला जवळजवळ 7-8 जण येऊन भेटून गेले आहेत. आणि मला अपेक्षा नव्हती की 7-8 जण येतील, पण ते पूर्ण झालं. 7-8 जण आलेले आहेत. माझ्यासोबत फोटो काढलेत खूप, बट मी पण व्हिडिओ शूट नाही केला. आणि त्यांनी पण असं काय सांगितलं की व्हिडिओ घ्या म्हणून. असं काही बोलणं नाहीच झालं. तर ठीक आहे चालेल. चला मग चहा घेते आणि बोलतो तुमच्यासोबत. तर मंडळी, मी निघाले आहे मुंबईसाठी आणि घरातून माझी निघायची तयारी चालू झाली. इकडे नाना आहेत. नानी घरी नाही, नानी तुम्हाला मी दाखवलं होतं थोड्या वेळापूर्वीच. नानींची माझी भेट झालेली आहे. नानी माझी खूप रडली आज, खरं तर वाईट वाटलं मला ते पण. आणि चला मग आता निघतो आम्ही. विशाल आणि आरविश पुढे गेलेत, बाकी कोमल इकडेच आहे. आणि एक सरप्राईज आहे सर्वांसाठी, तुम्हाला नंतर सांगेल मी काय सरप्राईज आहे ते. आणि तो छोटा तर काय माहिती कुठे पळालाय माहिती नाही. तर इकडे बघा कोमल आरविशची मस्ती चालू आहे. हळू बाळा पडशील. तर मग चलायचं. कितीची ट्रेन आहे आपली? ठीक आहे, नाशिक रोड स्टेशन पासून 7ची ट्रेन आमची. तर चला मग. मंडळी, आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आम्ही आहोत कल्याणमध्ये. ॲक्च्युली मी थोडं व्हिडिओचं काम करते, व्हिडिओ अजून पण पोस्ट नाही झालेला. मग मी कंटिन्यू कामं म्हणजे व्हिडिओचं एडिटिंगच करते आहे. आणि आता मी पोस्ट करेल व्हिडिओ थोड्या वेळात. प्लस नेटवर्क इश्यू पण येतोय ट्रेनमध्ये. तर असं सगळं चालू आहे. आणि आरविश विशालकडे आहे आणि माझी छोटी बहीण माझ्यासोबत येते. मी तुम्हाला नंतर सांगितलं की सरप्राईज देते, तर हे सरप्राईज आहे. माझी बहीण माझ्यासोबत येते अमुलूनमध्ये. तर मग आता धमाल येईल ना. तर मग चला, घरी पोहोचल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. आम्ही ठाण्यामध्ये उतरलो आणि ट्रेन खूप उशीर झाली. 11 वाजून गेले आहेत. आणि आता उशीर झाला म्हणून विशाल आणि मी असं ठरवलं की डिनर बाहेरच घेऊन मग पटकन घरी जाऊया. तर आम्ही जेवायला बसलो इकडे. आणि मी सिंपल व्हेज थाळी मागवली आहे.
इकडे पण व्हेज थाळी आहे, म्हणजे 2 व्हेज थाळ्या मागवल्या. विशालनी पण सिंपल भाजी पोळीच मागवलेली आहे, कारण दुपारी नॉनव्हेज झालं, मग आता नॉनव्हेज नाही खाल्लं. तर मग ठीक आहे, चला जेवण वगैरे करते आणि घरी गेल्यावर बोलते तुझ्यासोबत.